रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आम्ही आळंदी येथे दर्शनासाठी जात आहे. लवकरच जाणार होते पण रात्रीला थोडं गाडी उशिरा निघाली म्हणून थोडं लेट झालं. गाडी लेट पोहोचली त्याच्यामुळे आता आम्ही चालले. हा गजानन आटकलवाड, हा राजू वाघमारे आणि पाठीमागे कृष्णा डाकोरे, आम्ही तिघे जण आता आळंदी येथे निघालेलो आहोत. ऑटोचं मीटर चालू होऊन मामाने ऑटो काढला आणि आम्ही अशा प्रकारे निघालो. कृष्णा समोर बसला, कृष्णाला पाठीमागे जागा नव्हती आणि रजू हा राजूच्या मांडीवर बसला. त्याच्यामुळे जागेच्या अभावामुळे 6 जण ऑटोमध्ये बसून आम्ही निघालो. त्यावेळेस वाटमध्ये माऊलीच्या पाठोपाठीमध्ये त्याचे दर्शन आम्ही ऑटोमधूनच घेतले आणि पुढच्या प्रवासाला आम्ही सज्ज राहिले. आम्ही इंद्रायणीसाठी पोहोचलो. मामाने खूप आमची लवकर छानपैकी रिक्षा चालून आम्हाला इंद्रायणी काठावर आम्ही सोडलं. आता आम्ही दर्शनासाठी जाणार आहे. त्या अगोदर मामाला पैसे देऊन देऊ का? मामाला पैसे दिले ऑटोचे आणि आम्ही निघालो. आता आम्ही अगोदर नाश्ता करून घेणार आहे. मित्रांना सगळ्यांना भूक लागली, त्यांनी म्हणजे काहीतरी खाऊन घेऊ. अगोदर आम्ही अशा प्रकारे काहीतरी वडा वगैरे काहीतरी असं हॉटेलला खाऊन घेणार. अगोदर इडली वडा मागवला आणि नाश्ता करून घेणार आम्ही. अगोदर महाराजाचं दर्शन घेतलं आणि निघाले आम्ही समोर. नाश्ता झाल्यानंतर आम्ही आता माऊलीच्या दर्शनासाठी निघालेलो आहे. अगोदर नदीवर जाणार आणि नंतर माऊलीच्या दर्शनाला. इंद्रायणीच्या काठी आलो. पाणी तर भरपूर आहे, बघू शकता मित्रांनो. पाणी हा नदीला, इंद्रायणी नदीला भरपूर पाणी आलेलं आहे. आणि आता आम्ही हातपाय धुणार आणि माऊलीच्या दर्शनासाठी जाणार. मुलं इकडे थांबलेली आहेत इकडे आणि पाणी भरपूर आलेलं आहे नदीला. माऊली आम्हाला गंध लावतो म्हणजे, माऊली अगोदर मुलांना गंध लावून द्या, सगळ्या मुलांना. रोज टेन्शन घेऊन जगण्यापेक्षा मित्रांसोबत आनंदी राहून जगा. रामकृष्ण हरी.